नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर हळहळलं. एका क्षणात संसार उद्ध्वस्त. डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकी विहिरीत. पती समोरच पत्नीचा दुर्दैवी अंत. दर्याचे वडगाव येथे रविवारी रात्री एका दुर्दैवी अपघातात 30 वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला. तिचे पती मात्र केवळ थोडक्यात बचावले. डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. मयुरी विशाल बेंडके, वय वर्ष 30, या विवाहितेची प्रकृती बरी नसल्याने त्या रविवारी रात्री 8च्या सुमारास पती विशाल बेंडके यांच्यासोबत गावातील डॉक्टरांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मयुरी विशाल बेंडके, वय वर्ष 30, या महिलेची प्रकृती बरी नसल्याने त्या रविवारी रात्री 8च्या सुमारास पती विशाल बेंडके यांच्यासोबत गावातील डॉक्टरांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मयुरी स्वतः मोपेड चालवत होत्या. घरापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीजवळ अचानक वाऱ्याने उडालेल्या कचऱ्यामुळे मयुरी यांच्या डोळ्यात काही केल्याने त्यांचा मोपेडवरील ताबा सुटला. क्षणार्धात मोपेड थेट विहिरीत कोसळली. अंधाराच्या गर्दीत आणि विहिरीच्या जास्त खोलीमुळे पती विशाल यांना पत्नीला वाचवण्यासाठी प्रयत्न करणं कठीण झालं. त्यांनी मोपेडसह विहिरीत पडल्यानंतर मयुरी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. त्यानंतर विशाल यांनी आरडाओरडा करत जवळच्या घरी धाव घेतली आणि घटनेची माहिती दिली. बातमी समजताच गावातील युवक आणि ग्रामस्थांनी तातडीनं विहिरीकडे धाव घेतली. रुपेश बेंडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मयुरी यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. नंतर शवविच्छेदनासाठी त्यांना CPR रुग्णालयात पाठवण्यात आले.